कसं नाव तुमचं? माझं उत्तम कुमार. आणि कोणी बघितलं मग साप हा? सापा मावशी. तुम्ही काय करत होता मावशी? मी काय नाही आत जाऊन काय सामान आहे घ्यायचं म्हणून गेलो होतो आणि दिसलं तो तुम्हाला? होता खुर्चीजवळ. पायाजवळ होता तुमच्या? हा तिथं समोरच होता बघितलो आणि मी असं गेलो आणि आलो आत आत मग तुम्हाला भीती वाटली की नाही? नाही ते आमच्या घरात साप होते की होय काय? हा ते बाक्सामध्ये होते बघा. म्हणजे मी पकडलेलो? होय तुम्ही चालला होता मला तेव्हा आठवण नाही. तर काय व्हायला हे? घोडा होय काय? त्याला असं तर मित्रांनो, त्यांनी सांगायला महिला पण आहे, त्यांनी कडक ऊन पडतंय कडाक्याचं आणि माणसाला त्रास होतोय तर प्राण्यांना जास्त होतोय. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे आणि बाहेरनं आला असणार. खरं तर थंड ठिकाणी गार्डन वगैरे असेल ह्या ठिकाणी साप तर येतातच, पण अशी फरशीवर असेल तरी त्याला थंड वाटतंय आणि साप येऊ शकतात. आणि तो अतिशय सुंदर ठिकाणी म्हणजे फरशीवर साप सरपटू शकतो ऑफिसमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता साप भक्ष्याच्या म्हणजे खाद्याच्या शोधापेक्षा थंड शोधाला बाहेर निघतात आणि त्याला इथं बऱ्यापैकी बरं वाटत असतंय. आणि थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे साधारण वर्षाचा साप असेल हा. माझे मित्र त्यांनी कॅमेरा पकडतील आणि तुम्ही बघू शकता लहानसा आहे, फणा काढतोय म्हणजे तोही आपल्याला घाबरतोय आणि त्यालाही काय कळत नाही. पण आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्यापासून असं लांब लांब निघून जाण्याचा प्रयत्न करतोय. साप फरशीसुद्धा सरपटू शकतात, तुम्ही बघत असाल. आणि आता त्याला पहिल्यांदा आपल्यापासून दूर जाण्याचं वाटत असेल, पण त्याला जर आम्ही जास्तच भीती दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो आम्हाला फणावरून चावण्याचा प्रयत्न करेल. पण शक्यतो या प्रकारे साप क्रिया करण्याचं दिसेल तुम्हाला. तो आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्याला पकडले. फणा काढणे म्हणजे खरं तर सिग्नल आहे मित्रांनो, आणि ते आपल्याला घाबरल्यामुळे फणा काढतात आणि आम्हाला चावणे त्याचा उद्देश नाही आहे. साधारण वर्षाचा 1.5 वर्षाचा साप असायला हरकत नाही. थंड रक्त असल्यामुळे खरं तर लहान असल्यामुळे त्यांना जास्त गरमीचा त्रास होत असतोय. त्यामुळे आपल्या बगीच्यात गार्डनमध्ये या दिवसात मोठ्या प्रमाणात साप येतात. 35 नंतरचं तापमान त्यांना सहन होत नाही खरं तर, आणि 40च्या तापमानानंतर साप जगणं सर्वात मुश्किल होत जातं. लक्षात घ्या. आणि जिथं जिथं ही उष्णतेची लाट आहे त्या तिथं साप हा नाजूक प्राणी असल्यामुळे अलगद तिथं काही न करता साप मरून पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे दुपारच्या वेळा आम्हाला खरं तर कॉल कमी असतात, पण थंड शोधण्यासाठी आपल्या गार्डनमध्ये बगीच्यामध्ये साप येऊ शकतात. आणि तिथं आल्यानंतर सापाला आपसुकच थंडी पण मिळते, थंड ठिकाण, आणि बेडूक सुद्धा खायला मिळतात. फरशी थंड असल्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा साप घरातनं कंट्रोलच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. आपण हातपाय लावताना काळजी घ्यायला पाहिजे. आणि सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण क्लीन आहे बघू शकता. पण महिलांनी ते अचानक बघितले, साप कुठून तरी अचानक शिरतात येतात आणि आपल्याला हातापायला लागण्याची शक्यता असते, तेव्हा आपण घाबरायला पाहिजे. पण ते स्वतःहून काय करत नाही, ते जवळून मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. साप आपला मित्र तेवढ्यासाठी म्हटला जातो, लक्षात घ्या, उद्योग खाते म्हणून. नाहीतर आपल्याला चावणे दोष करणे हा त्याचा मुख्य उद्देश नाही आहे. मी तर त्याला पाया जरी माझ्या सोडलं तर तो माझ्यापासून लांब लांब जाण्याचा प्रयत्न करेल. यांनी त्याला न मारता वाचवण्यासाठी मला बोलवलं. त्याने आरामात मारू शकले असते, पण त्यांनी मारायचं ठरवले. कारखाना आहे, बाजूबाजूला शेती नाला जातोय, त्यामुळे साप आपल्याजवळ राहणारच. आम्ही फक्त बघून घाबरतो, पण आपला हात पाय पडू नये एवढी काळजी घेतला तर सर्पदोषापासून आम्ही आरामात वाचू शकतो. तुम्ही आमच्या अशाच सोबत राहा. सापाची विविध प्रकारच्या सापांची माहिती, त्याचबरोबर त्याची गैरसमज अज्ञान दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या जवळ पण साप येत असतील, सापांना ओळखण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जी माहिती हवी आहे त्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत राहू आणि आपलं अज्ञान सापाविषयी जे आहे दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, आणि त्याद्वारे सापाची भीती दूर होऊ शकते. फक्त साप पकडून एखादा विषय संपत नाही, आपल्या बाजूला ते आयुष्य करत असतात. आपला हात पाय लागून एवढी गरज काळजी घ्यायची तर ते स्वतःहून चालत नाही, हे आपल्याला माहिती आहे. फक्त घाबरून मरण्याचं जे प्रमाण आहे आणि चुकीचे उपचार करून सर्पदोष होऊ नये, झाल्यानंतर पण चुकीचे उपचार होऊ नयेत, यासाठी आपण सापाविषयीची खरी माहिती करून घेणं गरजेचं आहे. सगळे साप विषारी नसतात, काही साप ओळखायला आला पाहिजे. त्यातले नाग, मन्यार, घोणस, पुरुषे हे 4 सापाची माहिती आपण करून घ्यायला हरकत नाही. विविध व्हिडिओ आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या व्हिडिओमुळे तुम्हाला नेमका काय फायदा झाला, किती भीती झाली, आणि सापापासून आपण बचाव कसा करायचा आणि आपण का मारू नये याविषयी जे विश्लेषण करतो, त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे पण आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. इथं थांबूया, पण सापांना वाचवण्याचा भीती दूर करण्याचा हा प्रवास असाच सुरू राहणार. तुर्तास धन्यवाद.